लागली घाटावर येऊन तांदूळ टाकायचे सर्वांनी. ऐका, ज्याप्रमाणे बाबा खंड्याचं लग्न झाले आता खंडेरायच्या लग्नाची वरा त्याच्यामुळं सगळ्यांनीच नाचायचंय. नवरदेव तुम्ही इकडे या, नवरीबाई नवरदेव तुम्ही घेऊन नाचायचे. चला सर्वांनी नाचायचं बरं का, सर्वांनी. नवरीच्या बापाला घ्या नाचायला पुढं. सगळ्यांना सगळे सगळे सगळेच नवरीच्या बापाला घ्या. नवरीची सासूला घ्या मग पहिले इथं. नवरीची सासू नवरा नवरी दोघं गोदरेशी बसले घाबरतील ते. या तुम्ही या. आता तसं नको आता इकडे. परत वाजव. चैती पौर्णिमेचा थाट आले त्यांचा कडकडाट, लाईटीचा लखलखाट, दारुमुळेचा कडकडाट, पालखी हारण दुरण बुधगिरीनं साधली, पालखी हारण दुरण बुधगिरीनं साधली, अंतवर रगन 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 हरवी वाजली.
मेलेची पाहत खुर्ची कार्यक्रमासाठी योग दिलेले आमचे मित्र आमचे निलेश भाऊ भगत यांना सुद्धा बाबा पार्टीच्या वतीने खूप खूप आभार. त्यांनी आम्हाला इथे कार्यक्रम करण्याची संधी त्यांनी आम्हाला हो घ्या एकदा उचलून घ्या सगळ्यांची इच्छा आहे उचलून मोबाईल एक नाच मोबाईल गेला लागणार आपण तेच करू हा घ्या आम्ही गाणं म्हणतो लागलं तर तव आहे का कार्यक्रम करण्याची संधी प्राप्त करून दिली. आणि त्याचप्रमाणे लोक आता त्या कार्यक्रमाची सांगता होत असताना नंगराचा कार्यक्रम होईल आणि जाता जाता एक सांगून शिकतो व्यवस्थित ऐका. आता आपण जे गाणं म्हणलो का 5 पायऱ्याला मला उचलून घ्या कारण बाई मला जेजुरीला न्या. तर 5 पायऱ्या बायको जेजुरीला गेल्या उचलून घ्यायची प्रथा का आहे याचं कारण ऐकून घ्या. ज्यावेळी मल्हारी आणि बानूबाईचं लग्न झालं कडेपठारावर माळसाबाई जेजुरी बाणाई तर जेजुरीतच का कडेपठाराव का नाही तर त्याचं कारण 5 पायऱ्या उचलून घेण्याचं असं की ज्यावेळी म्हाळसाबाईला राग आला त्यावेळी बानूबाईला तिनं गडावरून हुसकून दिलं आणि बानूबाईने अट घातली जेजुरी गडावर खाली आल्यानंतर. जेव्हा पायऱ्या उतरून बानूबाई खाली आली तेव्हा बानूबाईने सुद्धा हट्ट केला की जर देवा तुम्ही जर आता मला उचलून जर मला जेजुरीला जर नेलं तरच मी गडावर येईन नाही तर आल्या पावली चंदनपूरला निघून जाईल. म्हणून खंडेरायानं त्या बानूबाईला त्या काळी उचलून घेतलं होतं. म्हणून तेव्हापासून ही प्रथा पडली का नवऱ्याने किमान 5 पायऱ्या तरी बायको जेजुरीला खंडोबाला कुठे गेलं तर 5 पायऱ्या तरी उचलून घ्यावा. आणि ह्या गोष्टी आपल्याला माहित असावं. नंगर जागरणानंतर का तोडला जातो त्याचं कारण असं की ज्यावेळी मणिमल्ल्या दैत्याचा निपांत करत असताना मल्हार मार्तंडानं काय केलं त्या दैत्याचं अशुद्ध रक्त मल्हार मार्तंडाच्या अंगावर सांडलं. म्हणून मल्हार मार्तंडाचं जे काही जानवं होतं ते जानवं खराब झालं आणि ती अशुद्धी काढण्यासाठी मल्हार मार्तंडानं ते जानवं तोडलं आणि नवरदेवाच्या माग त्यांच्या प्रपंचाच्या माग घराच्या माग जी अशुद्धी आहे ती अशुद्धी जाण्यासाठी नंगर तोडला जातो. नंगर म्हणजे देवाच्या गळ्यातील जानवं आहे. चला असो घ्या नवरदेव एकदा पाया पडा. तुम्ही पंचायतीचं ताट करून घ्या. नंगर तोडल्यानंतर तुम्हाला आरती करायची.